आमच्या वेळेला कॉम्प्युटर, मोबाईल हे गोष्टी नव्हत्या. आम्ही तानपुरा लावायचो, छान गायचो आणि गुरुनी जे शिकवलं ते ऐकून आम्ही साठवून ठेवू, त्यावेळी त्याचा रियाज करायचो. पण ते पाहतो लाखोलाच्या बाबतीत आम्ही हे बघतोय की बालकांना वाटतं की त्यांनी गाणं शिकावं म्हणून ते पाठवतात, पण त्या मुलाच इंटरेस्ट आधीची नाहीये. त्याचा आवाज दमदार आहे, त्याला आपण हा रोल देऊ शकतो. हा त्या लोकांचा अभ्यास असायचा. राईट. हा थोडाफार. मग त्यातून मला ते बोलावणं आलं आणि 89ला मी पहिलं पिक्चर केलं. त्याआधी मी पिक्चर केलं होतं, पण ते छोटीशी भूमिका होती. पण स्टार्ट टू एंड असा फुल रोल असताना मला पहिलं पिक्चर मिळालं की ज्याच्यामध्ये माझा निगेटिव्ह रोल होता. तो पेपर इथं मिरजेमध्ये एक दिग्दर्शक आले होते, त्यांनी तो वाचला. त्यांनी माझी चौकशी केली आणि मला बोलावून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की असं मुंबईमध्ये मी एक सिरियल करतोय, त्याच्यामध्ये एक निगेटिव्ह रोल आहे, तुम्ही कराल का? अनावत नाटकामध्ये माझ्या दोन्ही मुलींनी आम्हाला व्यंगेतून भरपूर मदत केली. स्वतःला अजून ती सेलिब्रिटी आयुष्य जगायला आवडत नाही. आणि मला बरेच जण म्हणतात की अरे असं कसं नाही, म्हणतात कारण मी नाटकातला आहे असे. म्हणजे आता ते महा एपिसोड असतात रविवारचे तासाचे, मग देवजावचे ते 3 एपिसोडचं काम करावं लागतं आम्हाला एका एपिसोडसाठी. किती आम्हा आर्टिस्ट लोकांचा विषय हे सर्कशीतले विदूषकासारखं असतं. नाही तुम्हाला म्हटलं नाही का बाजारात तुमची वाट बघायला तुम्ही आज येणार म्हटले, बायकोन सांभाळून ठेवलं, जेवण झालं ते म्हटलं माणसाचा पत्त्या ना. नमस्कार मंडळी, आज आपण एक वेगळा सब्जेक्ट घेऊन आलेलो आहे, तो म्हणजे कलाकारांशी जो निगडीत असा आणि बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले रवी फलटणकर आणि त्यांच्या मिसेस रश्मी फलटणकर, ज्या संगीतामध्ये पण विशारद आहेत. तर याबद्दल आपण खूप छान गप्पा मारलेल्या आहेत, त्यांच्या करिअरबद्दल गप्पा मारलेल्या आहेत. तर चला तर मग ऐकूया. नमस्कार मंडळी, आज आपण एक बहुआयामी व्यक्तिमत्व आणि संगीतामध्ये मास्टरी असे दाम्पत्य आहे, नवरा बायको, एक मस्त जोडी आहे, रवी फलटणकर आणि रश्मी फलटणकर. तर यांच्याबद्दल आपण गप्पा मारणार आहे, यांच्या आयुष्याविषयी किंवा त्यांचं हे दोघेही कलाकार क्षेत्रामध्ये आहेत. तर ओव्हरऑल कशी लाईफ होते, कारण कसं आहे शिक्षण केलं, जॉब केला, ह्यात ही एक वेगळं करिअर आहे. पण ह्यांचं जे आहे हे स्वतःला प्रूव्ह करणे किंवा विविध सिरियल्समध्ये आपल्याला इंट्रोड्यूस स्वतःला करणे हे एक वेगळा स्ट्रगल आहे आणि त्याच्यातून हे होणं, यश मिळणं, हे एक वेगळी स्ट्रगलिंग स्टोरी आहे आणि त्याच्यातून एक मनाला एक आनंद मिळणार आहे गोष्टी. तर ह्याविषयी आपण यांच्यावर डिस्कस करणार आहे. तर रवी काका, आपण चालू करू. काय काय आहे तुमच्या आयुष्याची जर्नी, कशी आहे आणि या क्षेत्रामध्ये कसं, म्हणजे सुरुवात कशी झाली? आता सुरुवातीला बोलताना तू म्हणालास की हे काही जॉब सारखं नाही आहे, बरोबर, ही कला आहे. अगदी खरं आहे, कारण कला क्षेत्रात स्वतःला प्रूव्ह करावं लागतं. बरोबर. जॉबमध्ये कशी तुम्हाला एक पदवी मिळाली आहे, ती पदवी मिळाली म्हणून तुम्हाला नोकरी मिळू शकते. बरोबर. इंटरव्ह्यूचा एक ढाचा असतो, त्यामध्ये तुम्ही सक्सेस झाला की तुम्हाला ती नोकरी मिळते. बरोबर. पण कला क्षेत्रात असं आहे की आमचे हे इंटरव्ह्यू असतात, ज्याला आम्ही ऑडिशन म्हणतो. पण प्रत्येक वेळेला तुम्ही त्या भूमिकेसाठी योग्य आहात की नाही हे पाहिलं जातं. म्हणजे तुम्हाला तिथं पुन्हा एकदा प्रूव्ह करावं लागतं. प्रत्येक वेळेला प्रूव्ह करावं लागतं. त्याला लुक टेस्ट म्हणतात, ऑडिशन म्हणतात, की हा कलाकार या भूमिकेसाठी योग्य आहे की नाही. भले तो कलाकार असे, त्याच्यात जर काही वाद नाही, पण तो त्या भूमिकेसाठी तो योग्य आहे की नाही. त्यामुळं आम्हाला आयुष्यभर स्ट्रगल करावं लागतं किंवा आपण त्या भूमिकेसाठी आपण कसे योग्य असू हे पाहावं लागतं. बरोबर. हे आमच्या क्षेत्रातलं अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणली तरी हरकत नाही. मला वाटते सेम यांच्या क्षेत्रातलं तेच आहे. बरोबर. तू कसं सांगशील काकू, कसं आहे ॲक्च्युली? मी सुरुवातीला म्हणजे शालेय जीवनापासूनच म्हणजे मला संगीताची आवड होती. मुख्य म्हणजे मी त्याच्याकडं ओढा म्हणजे माझ्या वडिलांनाही खूप संगीताची आवड होती. ओके. त्यामुळं त्यांनी संगीत क्षेत्रात मला
म्हणजे क्लासिकल त्यांनी शिकवायला मला क्लास, मला वाटते 7वीत वगैरे असेल त्यावेळेपासून मी क्लास, शामराव कुलकर्णी म्हणून माझे गुरु होते, पहिले गुरु, त्यांच्याकडं माझ्या संगीत म्हणजे ह्याच्या कलेसाठी हे सगळं सुरुवात झाली. त्याच्यानंतर मी 10वी झाल्यानंतर डिप्लोमा इन म्युझिक विद्यापीठाचा एक कोर्स आहे तो केला क्लासिकल ह्याच्यातला. त्यानंतर मी 7 वर्ष सतार पण शिकले, सतार पण शिकले आणि खूप छान म्हणजे माझी तयारी झाली होती. पण मग नंतर मग कॉलेज हे झालं, BA नंतर मग मी MA म्युझिक हा विषय म्युझिक. हा, आणि ते झाली 2 वर्ष. त्याच्यानंतर मग माझं लग्न झालं. बरोबर. मग पहिल्या माझ्या गुरु होत्या तिथे युनिव्हर्सिटीत, भारती वैशंपाई, भारती वैशंपाई, त्या आता नाही आहेत, पण त्यांनी इतकं आमच्याकडून छान करून घेतलं की जी सुरुवात डिप्लोमाची युनिव्हर्सिटीला ज्या वेळेला सुरुवात झाली त्या पहिल्या वर्षीची मी तिथे विद्यार्थिनी आहे. तर 20 आम्ही लोक होतो, त्या 20 लोकांच्यावर इतकं त्यांनी छान आमच्याकडनं करून घेतलं की प्रत्येक राग आणि हे सगळं व्यवस्थित, म्हणजे खरं तर कॉलेजमध्ये हे करता येत नाही, पण त्यांनी इतकं छान आमच्या सगळं करून सिलेबस कम्प्लीट नसावं अगदी त्याच्या पण करून गेले, छान त्यांनी करून घेतलं. आणि वडिलांची माझी इच्छा होती की माझी वेळी पुण्याला SNDTला ऍडमिशन घ्यावी वगैरे, पण मी माझं माहेर निपाणी, तर कोल्हापूर जवळ आणि नवीन डिप्लोमा सुरू होतोय असं कळल्यानंतर वडील म्हणाले आपण तिथं घेऊया ऍडमिशन. आणि त्यांनी मला कुठल्याही बाबतीत म्हणजे कधी कुठं कार्यक्रमाला जायचं आहे किंवा आज मला तबलजी साथीला हवंय, कुठल्याही गोष्टीसाठी मला त्यांनी अडवणूक केली नाही. छान त्यांनी मला, म्हणजे बाकी भावंड म्हणायची की तुम्ही तिच्यासाठी तिच्या हा, तर आम्ही सगळ्यात लास्ट, म्हणजे मला 2 भाऊ आणि आम्ही दोघी शेंडे पण होते, त्यामुळं त्यांचाही सपोर्ट होता मला. आणि पण शिवाय ते म्हणायचे पण की तिच्यावर तुम्ही जास्ती सगळं लक्ष तुम्ही तिच्याकडे देताय वगैरे. पण वडील म्हणाले ती मलाही आवड आहे, ती करते, तर तिला आपण सगळं आपण काही, मग मी हॉस्टेलला होतो, विद्यापीठाच्या हॉस्टेलवर राहून 2 वर्ष केलं. तर MA मी निपाणी कोल्हापूर अपडाऊन करून आणि पहिले सांगितलं ना त्याप्रमाणे खरं तर माझं कॉलेज खूप वेगळं आहे. मी एज्युकेशनली GD आर्ट आहे. हो, मला माहिती आहे, म्हणजे जावईला यायचं होतं ते आहे पेंटिंग. हा, म्हणजे मी खरा आर्टिस्ट आहे. बरोबर. माझ्या ती आता आमच्या घराण्यातली ती कला आहे. हा, माझे आजोबा उत्तम कलाकार होते, माझे वडील त्यांचं ड्रॉइंग उत्तम होतं, माझे 2 वडील बंधू त्यांचंही ड्रॉइंग उत्तम होतं. पण ते ड्रॉइंगची डेव्हलपमेंट जी होती ती माझ्याकडे जास्त झाली. हां, म्हणजे मी कोल्हापूरला कलानिकेतन महाविद्यालय तिथे अपडाऊन करून मी डिप्लोमा केलेला आहे. 84 साली माझा डिप्लोमा झाला GD आर्ट. ओके. हां, आणि त्यानंतर थोडंफार मी नाटकाची आवड वगैरे होतीच. शालेय जीवनात नकलांचे कार्यक्रम करायचो. कॉलेजला आल्यावरती मी एकांकिका करायला लागलो. ते एकांकिका म्हणजे अभिनयाची आवड ही होतीच. आता यामागेही सांगतो की अभिनय तसं म्हटलं तर आमच्या घराण्यात कोणाकडे अभिनय नाही, की वडील हिचे अभिनेते होते, आई अभिनेत्री होती, आजोबा नाटकांमध्ये काम करत होते, असं काही प्रकार होतं. पण माझे आजोबा किंवा माझे पणजोबा, आमचं जे फलटणकर घराणं आहे ते उत्तम कीर्तनकारांचं आहे. हो, ओके. हे सगळे उत्तम कीर्तनकार होते माझे आजोबा पणजोबा वगैरे. आणि अभिनयाचा मूळ पुरुष असं जर आपण बघायला गेलो तर नारद मुनींना आम्ही अभिनयाचा मूळ पुरुष मानतो. बरोबर. आणि नारद हे उत्तम कीर्तनकार होते. बरोबर. आणि कीर्तनकार म्हणजे तुम्ही जे आता म्हणताय की एकपात्री कार्यक्रमच, बरोबर. 3 तासाच्या कीर्तनामध्ये संपूर्ण महाभारत किंवा संपूर्ण रामायण, त्यातली पात्र, त्यातले खरनायक, राईट, हे सगळं तो कीर्तनकार उभा करत असतो आपल्या प्रेक्षकांसमोर, भक्तांसमोर. मग त्याचप्रमाणे तो जो रक्तातला गुण होता तो गुण माझ्याकडे आला, तो हा मला जास्त डेव्हलप झाला. आणि म्हणतात की एका पिढीनंतर तो गुण जास्त डेव्हलप होतो. बरोबर. त्यामुळं मी शिक्षणाने जरी GD आर्ट असलो, जे आता ग्राफिक डिझाईनची कामं वगैरे मी करतो अजूनही ऑनलाईन वगैरे,
पण मला अभिनयाची जास्त आवड होती, त्यामुळं तिकडे माझा कल जास्त होता आणि मग मी अभिनय क्षेत्रात शिरलो. ते कसं ते मी सांगतोच. पण म्हणजे GDR मध्ये असं त्यावेळी टेक्नॉलॉजी नव्हती, त्यावेळी आपल्याला हातानं सगळ्या गोष्टी हो ना, हो, अगदी. कॉम्प्युटर हा प्रकार 84 सालापर्यंत नव्हता. बरोबर. म्हणजे आम्ही 84ला कॉलेजमधून बाहेर पडलो, डिप्लोमा होऊन, आणि मग कॉम्प्युटर इंट्रोड्यूस झाला, बरोबर. की ज्याच्यावरती तुम्ही आता सगळं ते जे ड्रॉइंगचे आपले जे प्रकार असतात ते आपण सगळे करू शकतो. ड्रॉइंग करू शकतो, लोगोज, मोनोग्राम्स वगैरे तयार करू शकतो. आम्हाला प्रत्येक गोष्ट हाताने करावी लागायची. म्हणजे इव्हन आता आपण स्क्रिप्ट कॉम्प्युटरमधून काढू शकतो टाईप करून, बरोबर. पण आमच्याकडे तेव्हा कटिंग पेस्टिंग होतं. डिझाईन करता त्या लाईन्स प्रिंट होऊन यायच्या, त्या कटिंग करायच्या आणि आपल्या लेआउटप्रमाणे काय पेस्ट द्यायच्या. आता तुम्ही लेआउट करू शकता कॉम्प्युटरवरती, पण आमच्याकडे लेआउट वगैरे हे आम्हाला हातानेच करायला लागेल. जर फोटो काढला तर तो स्केचमध्ये डायरेक्ट कन्वर्ट अगदी 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 अगदी. म्हणजे पण मला असं म्हणायचं की कॉम्प्युटर किंवा ह्याच्यामुळं क्रिएटिव्हिटी संपली आहे. तुम्हाला कॉम्प्युटरच्या मर्यादेमध्येच काम करावं लागतं, करेक्ट, की त्याच्यापुढे तो करू शकत नाही. मग त्यामुळे जी आम्हाला जी हाताने ड्रॉइंग करायची सवय होती ना, की ती आजही आम्ही ती क्रिएटिव्हली करू शकतो. हां, म्हणजे आता हे म्हणाले तसंच आमच्या संगीत करायचंही झालं. बरोबर. आमच्या वेळेला कॉम्प्युटर, मोबाईल हे गोष्टी नव्हत्या. आम्ही तानपुरा लावायचो, छान गायचो आणि गुरुनी जे शिकवलं ते ऐकून आम्ही साठवून ठेवू, त्यावेळी त्याचा रियाज करायचो. म्हणजे आहे बाबा वनी दिले आणि हे केलंय असं काहीच रेकॉर्डिंग वगैरे नाही, त्यामुळे जे काय आहे ते लिसनिंग स्किल एवढे डेव्हलप करायला लागायचे त्यावेळी. हा, म्हणजे ते कॅसेट तयार करून ठेवले, ते पुन्हा ऐका आणि परत करा असा प्रकार नव्हता. त्यामध्ये त्यांनी जे तो गायलेलं आहे ते प्रकार ठेवणे रियाज करायचा. म्हणजे स्मरणशक्ती शाक व्हायला थोडक्यात. खरं. आणि त्यावेळेला लिमये बुवा, डिग्रसकर बुवा सुद्धा आम्हाला शिकवायला होते एमएला. ते तर त्यावेळेला 75 वय त्यांचं. म्हणजे त्यांना तर ती ताण द्यावी सांगितली की त्याप्रमाणे जायला, म्हणजे ते इतके हे करायचे की नाही जायला पाहिजे, तुझ्याकडनं ते होतंय असं. सगळा प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांनी इतकं छान, म्हणजे आता अशी गुरु मिळणं सुद्धा महाकठीण काम आहे. आता त्यानंतर लग्नानंतर मला रेखा देशपांडे, म्हणजे त्या पूर्वीच्या रायडेकर, त्यांचंही मार्गदर्शन जवळजवळ 5-6 वर्ष त्यांचं मला मिळालं. मला आमच्यामुळं माझ्या मुलींना सुद्धा हे कलेचं हे सगळे कला, म्हणजे त्यांनी बाबांचं ड्रॉइंग, अभिनय, त्यानंतर माझं गाणं, या नृत्य छान करतात. म्हणजे सगळ्याच त्यांच्यात त्या बसवतात, पण आमच्या कधी बसवतात सगळे कलागुण त्यांच्यात आनंद आहे. आणि हे म्हणाले तसंच आता की ॲनिमेशन फील्डमध्येच आहे माझी माकी कन्या, तर तिने ते म्हणजे ड्रॉइंग बरोबर बाबांचं उचल बरोबर, आणि तिने पण गाणे गिटार छान वाजवते आणि गाणी केली ती मी. त्यांनी परीक्षा सुद्धा दिल्या, गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा दिलेल्या आहेत. त्यामुळं आमच्या दोघांच्यामुळे त्या कला, म्हणजे आता तुमच्या पुढच्या पिढीला हे थोडंसं सुखकर झालं, पण तुमचा काळ जो आहे तो स्ट्रगलिंग ती जी पिढी असते असं म्हणायचं, ती जर कोणी करत असेल तर तुमच्यापर्यंत तो वेगळा व्हायचा. पण तुम्ही पटडीच्या बाहेरच्या गोष्टी केल्या कोणात निश्चित तुम्हाला दोला तो बोरिंगला तेव्हा वडिलांना आवड होती पण आजोबांना नव्हती, त्यामुळे वडिलांचं ते होऊ शकलं नाही. म्हणून त्यांनी थोडंफार म्हणजे मला जास्ती हे केलं की हे सपोर्ट केला की तू कर, मला म्हणजे त्यावेळेला आम्हाला करता आलं नाही तर तू कर. मग आता त्यानंतर तुम्ही मग कंटिन्यू कसं करताय? आता कंटिन्यू माझे गांधर्व महाविद्यालयाचे क्लासेस आहेत. नंतर गेली 15-16 वर्ष मी कन्या महाविद्यालयामध्ये संगीत विषय शिकवायलाही जात होतो. ह्या वर्षीपासूनच मी नाही जाते, पण 15-16 वर्ष मी तेही काम केलं. आणि क्लासेस आहेत माझे. गांधर्व महाविद्यालय आहे आपल्या मिरजेचं, तिथेही 2 दिवस मी जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते. आणि घरी आहे. आणि घरी आता मी असं केलं की माझ्या एजच्या बायकांना मी थोडं भजन म्हणजे असं क्लासिकल जैस वर्ष अभंग गाणं वगैरे असं सुद्धा. प्रत्येकांना ते आवड तर असते, वाजवू शकतात, ते परत ते साधेकरणं हे करणं आणि ते स्मरणशक्ती तेवढीच असणार आहे. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला ते गाणं माहिती असतं, मग वैष्णवीला शिकवताना कसं करते की हे गाणं नुसतं म्हणू नका, तर हे गाणं या रागावर आधारित आहे, हे तो जर तुम्हाला राग शिकवला तर तुम्हाला बरीच गाणी आठवायला लागतात.
मग नंतर यमन राग त्यांना शिकवला. मग यमन रागमध्ये तुझं मागं तुम्ही आता, मग अगदी भले जबदीप जले आना सुद्धा आपला यमन रागावरचं आहे. म्हणजे त्यांना अनेक मी यमन रागावरची गाणी त्यांना शिकवली आणि तो यमन राग शिकवल्यामुळं त्यांना यमन रागावरच्या आधारित केलेली गाणी ती पटकन आली. हा त्यांना तसं बघायला गेलं तर अंडी कसं की समजा एक हा राग शिकवला तर ह्या रागामध्येच भक्तिगीत, ह्या रागामध्येच भावगीत, या रागामध्येच सिनेगीत, या रागातलं हिंदी सिनेगीत, या रागातलं मराठी सिनेगीत, असे व्यक्तीय प्रकार आपोआपच आपल्या डोळ्यासमोर येतात. मग ते शिकणाऱ्याला ते खूप छान वाटतं. राईट. की मग तो त्या आवडीनं तो राग शिकतो होतो. म्हणजे हे असं हा तरी सेमी क्लासिकल सुद्धा आपल्या ह्याच्यात राग आहे. भैरवी, पिलुई, खमाज. मग त्या रागावरचे सुद्धा त्यांना मी अगदी म्हणजे दादरा कसा गातात किंवा ठुमरी कशी गातात किंवा काय अशा सुद्धा त्यांना थोडं मात त्यांना त्यात इंटरेस्ट क्रिएट झाला. थोडक्यात असं नाहीये की फक्त तुम्ही या आणि आपण बघू, त्याच्यात इंटरेस्ट कसा डेव्हलप करायचा हे मेन. हा म्हणजे क्लास म्हणजे परत आपण म्हणतो ना की एखाद्या विषयाचा क्लास असणं हा कलेचा क्लास आहे. बरोबर. जी फिजिक्स, केमिस्ट्री, गणित ढाचा तोच असतो. बरोबर. पण आपण कलाक्षेत्रात जेव्हा हे शिकतो ही तेवढी विविधता आपल्या डोळ्यासमोर येते. आणि एवढं ऍक्च्युली काम करून ठेवलेलं आहे आधीच कलेमध्ये, त्यामुळं ते इन्स्पिरेशन होतं की अरे हे तुम्ही शिका. बस म्हणजे भावगीत आणि भक्तिगीत पेक्षा हे जर बेस्ट शिकवलं छान त्या काय होईल. सुरुवातीचे अलंकार आणि हे गायले तर आता पूर्वीचे आपले जे मोठे मोठे गायक सुद्धा मुलाखतीत सांगतात की अलंकार बेस आहे आमचा. बरोबर. त्याच्यावर आम्ही एवढी प्रगती केलेली आहे. म्हणजे आता शंकर महादेवांनी ते जे गाणं म्हटलं ब्रेथलेस, हा तर ते सुद्धा त्यांनी यमनराव तो खूप म्हणजे यांनी त्यांच्या प्रचंड त्याच्यावर ताबा म्हणला त्या कमांडमुळे ते थोडी असतं कसं की तुमच्या अंगी एखादी कला असणं हे तुमचं दत्तजन्मीचं पुण्य असणं. बरोबर. कारण असं म्हणतात की कला ही परमेश्वरी देते आहे. मला बघायचं काम नाही, ती जन्माला येतानाच ती तिथून येते तुमच्या बरोबर. ती परमेश्वर तुम्हाला जातो. हा. आणि विद्या किंवा शिक्षण हे तुम्हाला शिकायचं असतं. मग काही वेळा तुम्ही नाहीला जर ती शिकता का तर पुढं पोट पाण्यासाठी काहीतरी नोकरी करायची आहे म्हणून इच्छा नसून आपण ती शिकतो. किंवा आत्ताचे पालन जे क्लासला घालतात ते मुलगा कुठेतरी अडकू दे अशा ह्याच्यावर मला खरंच हे म्हणजे थोडक्यात काय की तुमच्यातल्या ज्या कला आहेत आता जे चाललंय की वर्क लाईफ बॅलन्स किंवा हे, तर जर कलेला आपण साधन केलं करिअरसाठी, जॉब तुम्ही म्हणला जे शिक्षण का तर पोटा पाण्यासाठी तुम्हाला शिकायला पाहिजे त्याची शिक्षण घ्यायला पाहिजे आणि मग त्यानुसार तुमची उपजीविका. मग त्यामध्ये कधीतरी तो कंटाळा येऊ शकतो. मग 10 तास आहे ती 8 तास बस आहे. हो मग वेगळं नाही तरी करता येईल. पण इथं हा डिफरन्स कळतोय की हा जर उपजत गोष्टी असतील तर ठीक आहे. म्हणजे इन्कम मध्ये प्लस मायनस होत राहतील. हे एक मानसिक समाधान, रिलॅक्सेशन, आनंद जो म्हणतात ना आयुष्याचा आनंद तो आपण कलेमध्ये मिळवू शकतो. आता माझ्याकडे येणाऱ्या 40+ ज्या आहेत महिला वर्ग तो छान रिलॅक्स होतो. तासभर आपण काहीतरी म्हटलं की त्यांच्या त्या संसाराच्या याच्यातून किंवा याच्यातून त्या एकदम हे तू पाहिलं असेल डोळ्यानीस की क्लासला जाणं ह्यासाठी मुलं कंटाळतात. बरोबर. की आता जाऊन परत तेच करायचंय. पण इथे जेव्हा क्लासला येतात ना मंडळी तो आनंद असतो की आज आपल्याला नवीन काहीतरी मिळणार आहे. बरोबर. हा. ते पण म्हणजे कसं मग असं पण होतं की मारून ही पाठवलं ती पोरं एक वेगळीच असतं तरी जी इज्जत जे असतं ना तीच तन ते पाकतो. लाखोलाच्या बाबतीत आम्ही हे बघतोय की बालकांना वाटतं की त्यांनी गाणं शिकावं म्हणून ते पाठवतात. पण त्या मुलाच इंटरेस्ट आधीची नाहीये हे पाहिलं जात नाही. किंवा 4 ते 6 तो मोकळा आहे. मग त्याला पोपीने अडतवला पाहिजे म्हणून मग कुठल्या तरी क्लासला घालायचं. मग संगीत क्लास आहे तिकडे पाठवा. त्याची इच्छा आहे की नाही पाहिलं जात नाही. असं होतं. नाही पालक जागरूक पण आहेत. म्हणजे त्यांना आवड आहे तो छान म्हणू शकतो. जे मुलगा घरी गुणगुणतोय, मुलगी घरी गाणं म्हणतीये, टीव्हीवरचं गाणं ती सेम म्हणतीये,
रेडिओवर ऐकलं गाणं म्हणते म्हणजे हिला आवड आहे, मग तिकडे पाठवा, असेही पालक आहेत. राईट. आणि वेळ मोकळ्यान कुठेतरी पाठवा असेही पालक आहे. खरंय. मग ते शिक्षण घेत असतं. हा कलेचं शिक्षण सगळी येत असत. मग आता आधीचे क्लास आणि आत्ताची पिढी ह्याच्यात काय फरक जाणवतं का? आताचे म्हणजे त्यांना ते सगळं नेटवर आणि ते मला तो मग कौशिकीचा मी हा ऐकलाय, मग तो मी तो ऐकलाय, मग ते उदाहरण म्हटलं जरी ते असलं तरी हे बेसिक तुम्हाला शिकल्याशिवाय हे येणारच नाही आहे. आणि इन्स्टंट म्हणजे आज मी 6 महिने क्लास लावला आणि मी लगेच स्टेजवर गाऊ शकेन अशी पुण्यामध्ये आहे बरं का भरपूर असं करावकेचं. आता असं पूत निघालाय नव्हतं की कोणी बी हे करतो, मग तो गाणं गातो, कसा गातो हे पेक्षा स्टेज रिंग मला येतच, मला आनंद मिळतो, पण समोरच्यांना तो ऐकायला लागतो. असं होतं हे रेकॉर्डिंग आणि हे ते खरं ते. पण कराओकेचं कसं होतं, ओरिजिनल गायकाचं ऐकलेलं असतं ना लोकांनी, तो ट्रॅक घेतो पण त्याप्रमाणे ते गात ऐकणार. गोष्टी अशा होतात की त्यांच्या पट्टीतलं आपण गायला तो गायल्यासाठी आणि मग सगळं आवाज पेसळ महियाबरोबर जास्त तो किनरा येतो, मग ते रेकॉर्डिंग बघ नाही व्यवस्थित. कारण आमचं कसं काही 4 काही 5 या स्केल मध्ये आम्ही आमचा आणि मला काही 1 मध्ये किंवा याच्यात ते वरच्या बरं कायला होतं कसं समोरून सुद्धा ऑफर येते, मग तेव्हा ते नाईलाजाने ते म्हणावं लागतं. असंही होतं. कारण जे आयोजक असतात ते सांगतात की जर आम्हाला आशा भोसलेंची गाणी हवी आहेत तुमच्या कार्यक्रमात, ते शक्यतो घ्या. मग ते करावके गाणे ते शोधावे लागतात, त्याप्रमाणे आकोलट्यातली कुठली म्हणतोय ते करावं लागतं. मग काहीचे मी ते प्रॅक्टिस करावी लागते. पण ह्या मुळाचं जे सूर ह्यांचं जे संगीत आहे त्यामध्ये जो रियाज आहे त्यासाठी तुमचा आवाज तयार असतो. आता त्याच्यासाठी काळे 4 वगैरे, तर माझा आवाज हे समजू की काळे 4 नको, आवाज तयार आहे तो बघ, त्यातच गायचं आहे. पण जर लता मंगेशकर जे दुसऱ्या पट्टीत गायले असतील तर मला त्या पट्टीत जावं. हा, आणि ते तुमच्या स्वर यंत्रणेला तुम्ही त्रास देता, मग तो समोरचा मग तो करणं कर्कश होतो. आता आपण बोली व्हायचे म्हणजे जसं मी बोलते तोच ते जास्त चांगलं आहे. उगीच ओरडूच बघ. आता आपण तू इथंच जवळ बसलायस कारण मी उगीच ओरडून बोलले तर ते नाही. आपल्या आवाजाची रेंज कुठेपर्यंत आहे याचा अंदाज घेऊनच आला तरी मी तर त्यामुळे कराओके थोडंसं म्हणजे मला थोडंसं ते अवघडच वाटतंय. आणि मला फारसं म्हणजे तिकडे मी गेले पण नाही. पण मुली गातात की माझ्या आता विद्यार्थ्यांनी गातात, त्यांना मी सांगते की हे अजूनही हे व्हायला पाहिजे. पण आता परवा मला मुलींच्याकडनं हेही कळलं की तो ट्रॅक आपल्या स्किलला सुद्धा आणता येतो असंही कळलं. मग तुम्ही तसं करा तुम्ही स्वतःची स्किल माहिती पाहिजे. मग हे तुम्ही शिकला की तुम्हाला मी काळी 5 मध्ये छान गाऊ शकते, तर तुम्ही ते वरून खाली आणा तुमच्या इथे ट्रॅक आणि मग तुम्ही ते उलट छान वाटेल ना. आतमध्ये त्याच्यात सुद्धा आनंद घेण्यासारखी गोष्ट आहे. ते मी पण त्याला कार्यक्रम मी करतो पण तो जाणवतो किंवा मग मी काय करतो याच्यामध्ये की मला कुठली गाणी सुटेबल होतात हे मी बघतो. किती बरोबर. इथे बाबा छान जुनी क्लासिकल जेस वरचे आहेत, मला हे शांतपणा की त्याला आपण कपडे देखील आपल्याला कुठले सूट होतात तेच घालतो. ढगळे किंवा अतिशय टाईट घालत नाही. ढगळे घातले तरी आपण विद्रूप दिसतो, टाईट घातले तरी विद्रूप दिसतो. तेव्हा आपल्याला योग्य असेल म्हणजे ज्यात आपण एक एक्सपर्टेबल आहे तेच आपण केल्यावर केव्हाही चांगली तर त्या स्केलला आपण मॅच करू शकणार नाही तर दुसरं गाणं निवडा. मग पण ह्याच्यात लिमिटेशन कारण तुमच्या ह्याच्यामध्ये म्हणजे क्लासिकल बेस असेल आणि जर तयार असेल ना कुठल्याही पण मग ते फक्त ते नॉलेज येतं. त्यामुळं करावं की वरित आहे का तर नाही. आता कुणीच त्यांना मी तर म्हणते तुम्ही सुखी आहे मला ही गोष्ट की खूप ऐकाय त्याचा आनंद घ्या. त्याच्यावर एक बेसिक शिक्षण जर घेतलं ना तर हे फारच छान. आता माझ्या 2-3 विद्यार्थ्यांनी पण करतात कार्यक्रम म्हणजे बेस त्यांनी घेतलेला आहे, 2-3 परीक्षा दिले त्यामुळे त्यांना ते कळलेलं. रियाज न कळत होतो या गोष्टींमुळे आणि त्यांचं ना कळतं की आणि इथं बेसूट झालो बरोबर किंवा इथं आपल्याला चुकलं हे एवढं कळलं तरी खूप आहे असं तरी मला तरी वाटतं. कराओकेच्या ह्याच्यात म्हणजे कुठेतरी ते लई लाव कुठेतरी मागं पुढं झालं तरी किती ते परफेक्शनच व्हायची त्या गोष्टी. असाल जर लाईव्ह म्युझिक असेल तर थोडं तो ऍडजस्ट करून घेऊ. सुरुवातच वेगळ्या पट्टीत केली
तर थोडंसं ऍडजस्ट करूच नाही ते बसबल पीक आहे प्लस मायनस स्पीड. तिचं एकदा ट्रॅक्स असं वेगळाच की तुम्ही ते निभावतच पडलात. पण तुम्हाला थांबताही येत नाही. त्याच्याबरोबर धावावं लागतं. हा दम लागला रे लागला तर ते असं होत नाही. म्हणजे कुठं श्वास घ्यायचा, कुठं सोडायचा किंवा या सगळ्या गोष्टी मूळ गायकानं कुठं गेलंय याचा स्टडी करू मग ती जे बुलेट करावके गायकाला अधिक सावधान व्हावं लागतं गाताना. या गोष्टी हे आमची जशी कल्पना, जी कल्पना आमच्या क्लासिकलमध्ये जे आपल्याला सुचते ते आपण क्लासिक त्या रागाचे त्याला जो म्हणतात ख्याल विचार, तुमचा तो विचार त्या रागामध्ये त्या ह्याच्यामध्ये महागायचा आहे. कालची ताण आज येईल असं नाही, कालची ताण आज येईल असं नाही. आज काहीतरी वेगळंच आपल्याकडनं असाच टर्म नाहीये ना. हरिहरांचं आपण ऐकले ओरिजिनल वेगळाच टॅग असतो आणि व्हेरिएशन्स एवढे असतात स्टेजवरती. पिक्चर मधलं त्यांचं गायलेलं आणि तुमच्या त्यांनी ते तर आणि ते जर जेव्हा कार्यक्रमात गातात तेच गाणं ते अर्धा पाऊण तास छान. टिकेकरांचं जरी ऐकलं ते मी राधिका गावात प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते वेगळ्या गातात. 3 मिनिटाची त्यांची ती रेकॉर्डेड कुठेही असत नाही मी राधिका. ती का तर कदुकंस राग आहे त्या रागावर त्यांची म्हणजे थोडक्यात कुठं गायचंय कुठं हे करायचंय हे सगळं फक्त एक राग तो राग न सोडवता किती करताय आणि त्यामध्ये आपले विचार मांडायचे स्वरूप ठेवून व्यवस्थित ते का शिकायला पाहिजे. त्याचा बेस हा आहे की तुम्हाला इतके गाणी इतक्या व्हेरिएशन म्हणता येईल. अगदी घरातलं उदाहरण म्हटलं तर आम्ही गुणगुटताना की नाही म्हणजे ते ओरिजिनल आम्ही ऐकलेलं असतं त्याच्यापेक्षा आम्ही काहीतरी वेगळं द्यायला लागलो की माझ्या मुली म्हणे आई असं नसेल म्हटलं नाही त्या रागावरचा आपला अभ्यास असल्यामुळे हे वेगळं आमच्याकडे काहीतरी होतं ते हा म्हणजे त्यात काहीतरी आकार वगैरे जास्ती निघतात किंवा काही नाही. आई तू त्याचं हेच असती त्या पठडीत गाणं आपल्याला ऐकायचं की त्या चौकटीत आपण बसायचं की आपल्याला छान त्यातला आनंद घ्यायला. बरं बाबा हा राग आपल्याला येतो आणि त्या रागातलं ते गाणं आहे तर आपण ते छान कसं आता तसं आता हे जसं फील्ड आहे तसं ह्यांचं काय की वेगळंच फील्ड आहे. म्हणजे म्हणजे तो मला आठवतं साधारण कॉलेजला त्यानंतर संपल्यानंतर पुण्याला मी काही वर्ष सर्व्हिसला होतो श्रीनिवास कार्स म्हणून. तिथं इलस्ट्रेटर म्हणून मी होतो कारण इलस्ट्रेशन हा माझा विषय होता लास्ट इयरला डिप्लोमाला. मग त्यानंतर तिथून येऊन माझ्या इथे गावामध्ये मिरजेत मी स्वतःची फर्म चालू केली स्कॉर्पिओ ॲडव्हर्टायझिंग मध्ये. हां मग त्यामध्ये बऱ्याच ॲड केलं पेपर ॲड्स वगैरे करत होतो लोगो डिझाईन्स करत होतो आणि त्याच वेळेला मला एका पिक्चरची ऑफर आली. हां नाटक म्हणजे ते ऑडिशन केलं होतं तुम्ही. नाही मला तेच म्हणायचं त्यावेळेला तो का होता की तिथे ऑडिशन नव्हती. ते जे निर्माते असायचे किंवा तो जो दिग्दर्शक असायचा की त्यांना ही लोक माहिती असे कलाकार माहिती असायचं की अरे तो रवी फलटणकर मला माहिती आहे थिएटरमुळं हा नाटकात की तो चांगला आर्टिस्ट आहे त्याचा आवाज दमदार आहे त्याला आपण हा रोल देऊ शकतो. हा त्या लोकांचा अभ्यास असायचा. राईट. हा थोडाफार. मग त्यातून मला ते बोलावणं आलं आणि 89ला मी पहिलं पिक्चर केलं. त्याआधी मी पिक्चर केलं होतं बट ते छोटीशी भूमिका होती पण स्टार्ट टू एंड असा फुल रोल असलेलं मला पहिलं पिक्चर मिळालं की ज्याच्यामध्ये माझा निगेटिव्ह रोल होता ज्याला आपण अँटी हिरो म्हणतो. खलनायक पण नाही. म्हणजे नायक आहे आणि तो दुसरा जो नायक आहे त्याचं एकाच नायकीवरती प्रेम आहे. ओके. हा त्यामुळे मी अँटी हिरो होतो मी हिरो नव्हतो. हिरोही होता मी अँटी हिरो आणि नाही सर का लव ट्रायंगल थोडं जस्ट हा लव ट्रायंगल वॉर ट्रायंगल तसा तो पिक्चर मला मिळाला. तो पिक्चर माझा निम्मा झाला आणि आमचं लग्न झालं त्याच वेळेला. आणि मला आठवतंय म्हणजे त्या वेळेला मी शूटिंगला बाहेर नाही ते लग्नानंतर. लग्नाच्या आधी मला कोल्हापूरला मी शूटला होतो आणि वडिलांचा मला निरोप आला की बघा तुमचं असं असं लग्न आहे तुम्हाला लक्षात आहेच आणि ग्रहमक वगैरे घरी आहे त्यासाठी तो नवरा मुलगा लागतो तो बघा सवड आहे ताई यायला. म्हणजे मला ते त्या माझ्या टीमनं सांगावं लागलं असं असं आहे म्हणून त्यांनी मला फ्री केलं. तुझं आमंत्रण आहे असेच ते
बघ अक्षरशः इथे ते ग्रमक केलं, लग्न वगैरे सगळं झालं, पूजा झाली. साधारण पूजा झाल्यानंतर आत्ताच्या प्रथेप्रमाणे नववधू नववर जे असतात ते सहलीला जातात. मी वधूला घरी ठेवलं आणि माझी शूटिंगला गेलो. नांदेडला शूटिंग होतं. ओके. आणि तिकडे जवळजवळ एक 8-10 दिवस तिकडेच होतो. तुमचा पण लव्ह फाइंडर झाला. हा जे तो रवी व्यावसायिक जबाबदार नाही का झाला तो. शूटिंग पिक्चर मग तो पिक्चर झाल्यानंतर बरेच काळ कसा मध्ये गेला. मग साधारण वाटतं 93चं वय आहे बघा, ही 90ची गोष्ट आहे. तो पिक्चर केल्यानंतर परत माझं मी हे सांभाळतच होतो ॲडचं. आणि त्या दरम्यान इथे आमची जी एक संस्था होती नाट्यगंधा म्हणून, तिथे आम्ही सगळे सावरकर प्रेमी आर्टिस्ट सगळे लोक. मग सावरकरांच्या आयुष्यावरती काहीतरी करावं म्हणून आम्ही त्यांचं एक आदित्यायन महा म्हणून त्यांच्या आयुष्यातले महत्त्वाचे प्रसंग त्याच्यावरती आम्ही एक नाट्य तयार केलं. त्यात सावरकरांची भूमिका मी स्वतः करत होतो. ओके. हां. मग पूर्वीच्या याच्याप्रमाणे नटी सूत्रधार आणि ते प्रसंग सांगणार, त्यानंतर तो प्रसंग घडायचा, असं ते एक होतं नाट्यात होतं. त्यानंतर आम्ही संन्यस्त खड्ग हे गद्य नाटक बसवलं. हो. सावरकरांचं, मिरजेत सावरकरांचंच. त्याच्यामध्ये मी सिद्धार्थ म्हणजे गौतम बुद्धाचा रोल केला होता. ओके. हां. च्या दरम्यान सांगलीला जे आपले नाट्याचार्य गोविंदलाल देवर आहे की ज्यांनी संगीत शारदा हे पहिलं सामाजिक नाटक असायचं, तर ते नाटक पुन्हा सांगलीमध्ये उभं राहणार होतं नाट्याचार्य देवरांची 139वी जयंती निमित्त. त्यांची एक संस्था होती देवस्मारक मंदिर म्हणून, त्यांच्या कार्याला वामनीती वगैरे अशी, तर त्यांच्यातर्फेही नाटक होणार होतं. आणि त्यावेळेला पहिल्यांदा मी ऑडिशन दिली, की ज्याला ऑडिशन म्हणतात हप्ता, की मिरज सांगलीमधले कलाकार एकत्र आले होते आणि मी तिथे जाऊन ऑडिशन दिली. आणि सांगायला खूप आनंद होतो की बालगंधर्वांच्या बरोबरीने ज्यांनी काम केलं ते मास्टर अविनाश, ते त्या नाटकाचं डिरेक्शन करणार, ते दिग्दर्शन करणार होते. माझं वय मग तेव्हा 30 होतं, माझं वय 30-32. आणि मला तेव्हा त्यातल्या श्रीमंतांचा रोल मिळाला. म्हणजे जो जरट बालविवाह हा जे कथानक आहे की त्या जवळजवळ 75च्या म्हाताऱ्यांनी 14 वर्षाच्या मुलीशी लग्न केलं, हे जे कथानक आहे त्या म्हाताऱ्याचा रोल भुजंगनाथ, वय वर्ष 30 साली 32 साली हा 75 रोल केला. आणि तो तेव्हा म्हणजे मी खरा रोलसाठी गेलो होतो की वेगळ्याच खलनायकाच्या रोलसाठी, पण मला हा रोल मिळाला. मग त्याला जवळजवळ 5-6 गाणी होती. हो. ओके. मग माझा आवाज तो ऐकतोस, या आवाजात मी गाणी काय म्हणणार, पण गाणी मला आमच्या घराण्यात गाणं आहे, पण आम्ही कधी गाणे शिकलो नाही. मग त्याचं काय करायचं, मग मिरजेला आलो. रेश्मेला म्हणालं की बाई असं असं आहे, मला रोल मिळतोय पण त्यात 6 गाणी आहेत. मला साकी दिंडी प्रकार जरी असला तो म्हणजे सोपं असं ते गाणं आहे, तर काय करू म्हटलं, मला करता येणार म्हणजे तुम्ही काय चिंता करताय, ती गाणी काय आहे ती त्यांच्याकडून कॅसेट घेऊन या, मी तुमच्याकडे गाणी बसवून घेते. उपयोग झाला. हा. आणि अगदी साकी दिंडीच्या खूप सोप्या चाली होत्या. ओके. म्हणजे ही सदागली काय पण म्हणजे का ना जी असं खूप आत्ता परत माझ्या लक्षात म्हणजे त्यावेळेला लक्षात आलं की साकी दिंडी हा प्रकार कीर्तनकार त्यांच्या कीर्तनात वापरता होता. म्हणजे थोडं सोप्या पद्धतीनं समजा, म्हणजे माझं घराणं कीर्तनकाराचं असल्यामुळं ते मला पटकन आत्मसात करता आलं. बरोबर. हा, म्हणजे अगदी तू मला आठवतंय कुठलं बरं शारदेमधलं पहिलं गाणं जे होतं तुम्हाला म्हणता, हां, तो मला विचारतात की काही मुलं तुम्हाला का चिडवत आहेत, का झालं, थांबा मी सांगतो. ओ रास थोर किती उद्धट हे दुष्ट माही, जराठ माझा भानाती दृष्टीने ओढे हे, ओ रास थोर की. आणि त्या म्हाताऱ्याच्या ह्याच्यापासून बोलतो. हा बरोबर, म्हणजे मी स्वतःला तरुण समजत असतो. हा.
आणि जेव्हा तो कोदंड हा नायक माझ्यावरती अंगावर धावून येतो वगैरे, तेव्हा बाहेर जाता मी म्हणतो की अरे बापरे, माझी अवस्था अशी झाली. भरे का परे भ्रमे दृष्टी ही जीवई गेली सुकोनी, दिशित राये लाज राखिली संकट हे टाळोनी, आशा लग्नाची ही आशा लग्नाची, असं म्हणतो परत. हा म्हणजे ह्या असे प्रकार गाण्याचे असल्यामुळे आणि ती गमतीशीर गाणी होती. परत मला बायको कशी हवी तेही वर्णन मी छान गाण्यात नसेल त्याच्या. मुळात म्हणजे ती वल्लरीची गाणी वगैरे सुद्धा सगळी अशी छान होती. म्हणजे पण बसवून ते अगदी छान त्याच्या तबल्यावर अगदी ह्याच्यात व्यवस्थित पडली त्यांनी त्याच्यावर. म्हणजे थोडक्यात नाटकातून सुरुवात झाली तर मग सिरियल्सचा प्रवास झाला. हा म्हणजे नाटकानंतर मी आता या संगीत शारदा केल्यानंतर आम्ही एकाच संस्थेतर्फे जवळपास 10 ते 15 संगीत नाटकं केली. म्हणजे मी गद्य नाटकातला काम करणारा मुलगा संगीत नाटकात गेलो, पण अर्थात त्यानंतर मी कुठे गाणं म्हटलं नाही. रोल हां म्हणजे गद्य रोलच केली त्यानंतर. पण मला म्हणजे ह्या नाटकांमुळे आम्ही पार दिल्ली, देवास, इंदोर, लखनौ इथंपर्यंत नाटकाचे दौरे केले संगीत नाटकाचे. त्याच वेळेस मी गद्य नाटकही करत होतो आणि एका गद्य नाटकाचे आम्ही 24 तासामध्ये 10 प्रयोग केले. विश्वविक्रम विश्वविक्रम केलं आपल्या भारे. अनाहूत म्हणून ते नाटक होतं की ज्या नाटकामध्ये 3च पात्र होती फक्त, 3 पुरुष पात्र. आणि माझं जे पात्र होतं ते पूर्ण फ्लॅशबॅक मधलं होतं की त्या कथानकात मी फ्लॅशबॅकमध्ये येत असतो, पण खलनायक होतो परत. आणि ते नाटक आम्ही नाटकाचे भावनाट्य मंदिरला 24 तासामध्ये सलग 10 प्रयोग केले. तो विश्वविक्रम झाला. त्या नाटकाची माहिती दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये आली. तो पेपर इथं मिरजेमध्ये एक दिग्दर्शक आले होते, त्यांनी तो वाचला. ओके. त्यांनी माझी चौकशी केली आणि मला बोलावून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की असं मुंबईमध्ये मी एक सिरियल करतोय, त्याच्यामध्ये एक निगेटिव्ह रोल आहे, तुम्ही कराल का? निगेटिव्ह रोल का मिळाले? ह्या भारदस्त आवाजामुळे मी भारदस्त आवाज किंवा ते खलनायकी नजर म्हणजे एक आता एरवा पण निळूभावना जर पाहिलं तर सामान्य वाटतं, पण जेव्हा ते भूमिकेत गेल्यानंतर ते जो खलनायक होता ते जी माझी भोवयातून पाहायची जी हे होता रोल करतात त्यासाठी तो होता त्यांच्यावर प्रभाव. संजीव कोलते म्हणून ते दिग्दर्शक, त्यांनी मला पहिलं मुंबईला बोलावून घेतलं. सारीपाठ हा संसाराचा ही माझी पहिली सिरियल सह्याद्रीवरती होती आणि त्याच्यामध्ये मी पहिला खलनायकाचा वैसावी. मला वाटतं हे 94-95 हे 2000 साली नाटक झालं. 3-4ला असेल त्यावेळेला मी सिरियल केली. पण त्यानंतर मात्र मग थांबलो नाही. परत त्या कुंपण म्हणून एक सिरियल केली, साहेब म्हणून एक सिरियल केली. मग त्या दरम्यान परत मी इकडे येऊन काही नाटकं केली. ते करत असतानाच परत मला बोलावण्यात आलं सागर पिक्चर्सचं. तिथे मी धर्म आपला कर्णाचा हे केलं सिरियल होती, मृत्युंजय कर्ण, ज्याचं बडोद्याला शूटिंग होतं. आणि त्याच वेळेला बाजीराव मस्तानी ETVवरती सिरियल होती, ज्याचं मी कर्जतला MB स्टुडिओला शूट करत होतो. ओके. तेव्हा मी अपडाऊन केलं मुंबई बडोदा किंवा 2 सिरियलसाठी. बरोबर. लाईव्ह कर आहे. हो, त्याच्याही आधी राजाशिव छत्रपती ही सिरियल केली देवधरांच्या, म्हणजे अमोल कॉलेजी शिवाजी महाराज करत होते त्यांच्याबरोबर. त्यामुळे काही चांगला मित्र झाला माझा. मग त्याच्याबरोबर मी त्याच्या संस्थेचं एक नाटक केलं ना, शंभूराजे म्हणून. त्यात काही प्रयोगाचं मी छत्रपती शिवाजीराजेंची भूमिका केली. त्यानंतर सत्ताधीश म्हणून अनेक व्यावसायिक नाटक केलं. त्या नाटकामध्ये मी 2 भूमिका करत होतो. पहिल्या अंकामध्ये SM जोशींचा रोल करत होतो. ओके. आणि दुसऱ्या अंकामध्ये वसंतदादा पाटलांचा रोल करत होतो. आणि त्याचे दिग्दर्शक होते ते जर तो ऐकलास तर तो आणखीन तो वा म्हणशील, विनय आपटे. बापरे. हो. म्हणजे माझ्या स्मरणातलं
ते त्यांच्याबरोबरचं हे पहिलं आणि त्यांचं ते शेवटचं शेवटचं नाटक. त्यांनी दिग्दर्शन केलं. पण म्हणजे मला आठवतं की अमोर कोल्हेनी सांगितलं की हे रोल करणार आहे तो एकच नट करणार आहे. आणि तेव्हा मी मिरजेत होतो, दिवाळीसाठी आलो होतो. तर ते आल्यावर तुम्हाला भेट होतो. मग मी तालमीला गेल्यावर ते म्हणले, अरे तो कोण, तुझा नट कोण आहे? त्याने 2 भूमिका करणारा तुझा तो नट कोण आलाय का? मी सोरवाला. अच्छा, हां, तुम्ही सांगलीचे आहात म्हणल्यावरती तुम्ही वसंतदादांचा रोल निश्चित चांगला करा. त्यांच्या भाषेची जाण तुम्हाला असेलच. SM जोशी पुण्याचे होते. ते तुम्हाला ते करावं. मग ते मी प्रयत्न केला, त्यांनी सांगितलं पण केलं. त्यांना अतिशय उत्तम आवडलं दोन्ही रोल त्यावेळेला, की जाणवत नाही बरोबर SM जोशी हेच वसंतदादा आहेत हे जाणवत नाही यावं इतकं त्यांनी सांगितलं त्यात. ग्रेट. हां, ह्यांच्या प्रवासामुळे फक्त मी एवढंच की मी बाहेर कार्यक्रम घेत नव्हते, कारण 2 असल्यामुळे म्हणजे आम्ही दोघंही बाहेर पडून चालला मी. त्यामुळं मी मुलींना सांभाळत, घर सांभाळत, मला जेवढं क्लासेस किंवा माझा रियाज किंवा माझं जेवढं काही करता येत तेवढं मी केलंय. आणि मुली मोठ्या होईपर्यंत मीही माझं अभिनय क्षेत्र सीमित ठेवलं होतं, मिरजेत होतं, की जेणेकरून हिचं गाणं थांबू नये. बरोबर. म्हणून मी मिरजेच्या बाहेर किंवा सांगलीच्या बाहेर पुढे जात नव्हतो. म्हणजे त्यावेळेला फक्त मी ॲव्हेच्युअर आर्टिस्ट होतो. जेव्हा सारीपाट वगैरे सुरू झाले त्याचे मुंबईचा प्रवाह, त्यावेळेला मात्र मग मुली थोड्या मोठ्याही होत्या. आणि ते कुठंतरी परारी गेलंच पाहिजे. ती कन्या मामी त्याला मी पण जॉब वगैरे, त्यामुळे ती 15 वर्ष, त्यामुळे मी ते करत करत घरी जेवढं आपल्याला करता येईल हा, म्हणजे एक आम्ही मात्र म्हणजे सांभाळलं की आम्ही आमच्या दोघांनी कलेची किंवा ह्याची आम्ही इगो केली नाही. बरोबर. राईट. की बुवा तुझं हा नाही पण मला असं माझा अभिनय आहे किंवा माझा अभिनय आणि तुझं असं कधी असं कधी केलं नाही. कारण ती कला आहे, दोघांनाही कला करीबद्ध असावी. ते मी गेले कुठलं तरी त्यांचं कोण किंवा मुलींनाही त्याची सवय झाली, कारण मी परीक्षा घ्यायला जात होते, मुलांना परीक्षेला बसवायचं किंवा मग त्या दिवस माझं जायचं. अगदी छोट्या संस्था ते माझ्याबरोबर असायच्या. हा, असं अगदी आहे. किंवा गांधीची परीक्षा म्हणून ती जायची बाहेर गावी किंवा मुलींना बरोबर ती नेऊ शकत नाही. छोटासा गेले होते परीक्षा घ्यायला, म्हणजे दुसरी कन्या माझी अगदी लहान होती, मे महिन्याची सुट्टी होती त्यांना, त्या दोघींनाही मी घेऊन गेले. ते छान तिथे म्हणजे मी परीक्षा घेईतोपर्यंत त्यांच्या ह्याच्यात विश्वात खेळ असायच्या. इव्हन आम्ही दिल्लीच्या नाट्यप्रयोगाला जायचो तेव्हा माझ्या दोन्ही मुली ही आमच्या बरोबर असायच्या. आम्ही जायचं अनावत नाटकामध्ये माझ्या दोन्ही मुलींनी आम्हाला व्यंगेतून भरपूर मदत केली. 24 तास होते आम्ही तिथे हजर होतो. हा, म्हणजे तसं कुटुंबाने सगळा तो पाठिंबाही दिला या गोष्टी. नाही ते महत्वाचं आहे. आई त्याची सवय झाली ती की बाबा हे करणार आहे, आई हे करणार, त्यामुळे ती असं कुठलाही म्हणजे असं त्यांनी की बाबा मग आम्ही काय करायचं वगैरे असं कधी ते इतक्या समजूतदार पण आम्हाला त्यावेळेला साथ दिली. त्यामुळे मला एक आठवत आहे, सामनी होती का कल्याणी होती माहित नाही, पण सारेगामाचं ऑडिशन होतं. हो, तुम्ही दोघं होता. त्यावेळी अर्चना जोशी पण होती. आणि माझा भाऊ मंदार करंजोडेकर तो पण तिथं ऑडिशनला आला होता, कोल्हापूरला होती. बरोबर, शाहू स्मारकले रवी कदरच ती खूप किती ती पाग आहे. तारेवजी मला मांडवीतून बसायला आठवच आहे केलं शाहू स्मारकला. आणि पण ती एवढा वेळ तो ऑडिशन चालली होती, सकाळ ती छान राहिली होती. हरी देवी ती मला अजून आठवतो. मोठा असं नव्हतो पण अरे त्यांचं टीव्हीला हे होतं. आणि माझे खूप विद्यार्थी हे झाले होते, सिलेक्ट झाले. बर्वेंची 2 मुलं होती आपल्या इथली. ही जशी त्या ऑडिशनला गेली होती सारेगामच्या शाहू स्मारकला, तसंच कल्याणी सासा सारेगाच्या इथं आमच्या मिरजेत ऑडिशन झाल्या होत्या, त्या तिचं सिलेक्शन झालं. ओके. हां, आणि आम्ही मुंबईला गेलो त्यावेळेला 8वीत होती ती. हां, तिचं त्यावेळेला आम्ही ते टीव्हीच्या त्या ह्याच्या स्टुडिओचं सगळं म्हणजे मुली ती पण ते सगळं एन्जॉय केलेलं आहे. आता तुम्ही सिरियल वगैरे करता, आधीचे पण अनुभव आहेत. आत्ताचं ते बेली सोप आणि हे ते आधी नव्हतं तसं. तर बेली जे सिरियल्स जे होता त्याचं काय एक अनुभव कसा आहे आणि आता काय शिकायला मिळतंय किंवा काय स्ट्रगलिंग आहे त्याच्यावर, काय चॅलेंजेस? तसं मला थोडक्यात आता डेली शो हा आम्हा आर्टिस्ट लोकांसाठी सर्व्हिसचाच प्रकार झालेला आहे.
म्हणजे जे एक म्हणतात ना थोडीशी क्रिएटिव्हिटी हा प्रकार सुद्धा संपलाय त्यातला. नाटकांमध्ये जे आपण जिवंत अभिनय आम्ही करायचो जे करतो किंवा चित्रपटामध्ये पण आपण तो अनुभवतो, तर सिरियलमध्ये कसं झालंय ते पठडी झालेली आहे. इतके कौटुंबिक नाट्य आहे. 2, 2.5, 3, 3.5, 4, 4.5 जितकी वर्ष चालली की ते पात्रच म्हणूनच जगायचं. बरोबर. सकाळी 7:30ला घर सोडायचं, 9ला शूटिंग सुरू होतं. संपण्याची गोष्ट नाही, कधी 11ला संपेल, कधी 11:30 पुढं वाढलं तरी जे परत घरी येण्याची वेळ निश्चित नाही. बरोबर. जसं तो आता डेली सोप हा एक 7 बंद हे झालेला आहे. आधी कसं आठवड्यातून एकदा द्यायचं, आठवड्यात नाही. तेव्हा फार त्याला दुसऱ्या पण सिरियस करतायत. बरोबर. पण आता ह्यांच्याशी एकदा एका सिरियल पूर्ण अडकून राहतो म्हणजे तरूच त्यांना काहीतरी दिग्दर्शक. हो. आणि आता स्पर्धा आमचीच नव्हे चॅनल्सची पण इतकी झालेली आहे. बरोबर. की एकमेकांवरती कुरघोड्यात वगैरे हेही प्रकार त्यात आहेत. पूर्वीच तो सह्याद्री वगैरे अशा लिमिटेड आपल्या अल्फा ज्यावेळेला म्हणजे झी टीव्ही आता म्हणजे आता मी झीवरती काम करतोय म्हणल्यावर कलर्सवाले माझं स्वीकारतात की नाही याची मला गॅरंटी नाही. मी कलर्सवरती काम करतोय म्हणलं झीवाले मॅटर त्या नजरेने पाहणारच नाही. हो एवढं पण आता हा म्हणजे बस हवीच ते आत्ता हा म्हणजे हाईच तो ते कोणाच्या त्या कॉम्पिटिटर आहेत आणि आपलं तिथं आर्टिस्ट लोकांचं नुकसान होतं. बरोबर. काही आर्टिस्ट आहे की त्याच्यासाठी चॅनल पायगड्या घालतात. हा मग ते प्रत्येक कुठल्याही चॅनल वर ते काम म्हणजे एकदा स्टार प्रवास ज्यांना आपण सेलिब्रिटी म्हणतो असं. पण मला स्वतःला अजून ती सेलिब्रिटी आयुष्य जगायला आवडत नाही. आणि मला बरेच जण म्हणतात की अरे असं कसं नाही म्हणलं, कारण मी नाटकातला आहे. कारण मला समोर येणारी प्रतिक्रिया हवी असती. मी प्रेक्षकांशी जोडला गेलेला असतो. आता काळानुसार आर्टिस्टने बदललं पाहिजे. मी सिरियल करतोय, अभिनयातलंच क्षेत्र आहे तेव्हा करतोय. पण तो जो आनंद असतो ना अभिनयाचा तो नाही वेळ. ती झिंग अशी असते हा अभिनय करताना. चित्रपट दात जी चित्रपट तू 1 महिनाभर करतो शूट. पण सिरियल म्हणजे तू एकदा सुरू केलीस की रोज सर्व्हिसचा गेलास का डबा घेऊन जायचं. ती सर्व्हिस संपली की म्हणजे पण सर्व्हिस 6 वाजता संपती एरवी साल्यांची. ही तसं आमची नाही संपल. 9 पर्यंत टायमिंग असतं. मग ते 10ला जातं, 11ला जातं. काही वेळेला गरज असते की पटकन या उद्या हा सीन पाहिजे. आणि मुंबईचा चांदिनी असेल तर ती सिरियलचं शूटिंग एका ठिकाणी आपलं राहण्याचं ठिकाण वेगळं ते पाहू. खूपच त्रास होईल. म्हणजे आउटडोअरला कशी प्रोडक्शन आमची राहायची सोय करत असतं. मुंबईत ते नाही. आम्ही मुंबईचे आर्टिस्ट आहोत, आपण मुंबईत राहणार. पण तुम्ही तिथं यायचं शूट करायचं आणि घरी जायचं. वेगळी अशी हे नाही. हा म्हणजे 8 तासाची ड्युटी असतात नाही ती 12, 14, 16 तास कधी होते आणि डेली सोप आहे प्रत्येक वेळा दररोज. आता ठीक आहे मुंबईमध्ये असेल, मुंबईमध्ये शूटिंग असेल तर गोष्ट वेगळी. पण आउटस्कटला शूटिंग असेल, सगळेजण लावाजवा घेऊन तिथं राहायला असते. हो. तर आज माझं शूटिंग नाही आहे आणि उद्या आहे. कधी मला ते आणि कसं आहे माहिती आहे काय, परगावी असल्यामुळं मला तिथं त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी आरामच करावा लागतो. बाहेर कुठे फिरता येत नाही. बरोबर. पुन्हा ते असते नाही त्यांचं आणि लगेच दुसऱ्या दिवशी असे प्रिय जा जा जी मी घरी येऊ शकत नाही. कारण समजा आला परत त्यांचा कॉल आला पटकन, अरे हे मला शूट करायचं आहे. हा संपलं. कारण आता ते रायटरच्या हातात असतो. उद्या काय आहे, उद्या काय अशी करायचं आहे. त्यांचं तासाताच लिखाण असतं. बरं कसं असतं चॅनल कधी काही ऑर्डर करू शकतं. बरोबर. प्रोडक्ट म्हणजे त्या कंपनीला. राईट. हा सेट हा म्हणजे आता ते 10 एपिसोड असतात. हा बरोबर. रविवारचे तासाचे. मग दिवसाचे ते 3 एपिसोडचं काम करावं लागतं आम्हाला एका एपिसोडसाठी. किती धावपळ करत. हा याच्यात हा एकदम म्हणजे माइंडसेट चेंज करायला पाहिजे. त्या रायटर्सचं आता असं आलं की त्याला आधी कसं वेळ घेतला जायचा. एक छान अशी एक संवाद असं आपण स्क्रिप्ट म्हणतो आहोत तो दिला जायचा. आता तसं पण नाही. आता ह्याचं शूटिंग झालेलं असतं आणि ते बरेच दिवस म्हणजे दाखवत नाहीत. मग आम्ही त्यांना विचारायचो अहो तुम्ही ते ह्याचं केलेलं, ते म्हणले त्याची कंटिन्युटी कधी असेल ते आम्हालाही माहिती नसते. तो माग करून ठेवताना जोडणार ते हे माहिती नसतं आणि हे विचारायचे आज काय झालं सिरियल मध्ये. त्यांनाच पाहिजे मिसायचं की आज ना सकाळी काय हवा त्या बाहेर मिळतच नाही. तेव्हा एपिसोड कधी ते प्रसारित करणार आहेत हे तर वेळच नाही. तरी आता ते वूट आणि याच्यामुळे ते आता पाहू शकतो नंतर पाहू शकतो. पण ते तशी त्याचा नाही.
त्यामुळे परत ते काय मग आम्ही सांगायचो होतो म्हणजे आता झाले कसं सिरियल ह्या प्रकारामध्ये आम्ही सगळे एम्प्लॉईज झालोय चॅनलचे. त्याच्यामध्ये दिग्दर्शक या बरोबर म्हणजे दिग्दर्शक हा आमच्यासाठी पूर्वी एक मोठा म्हणजे एक दैवत म्हणतात ना की गायडन्स करणारा हा आपला दिग्दर्शक दिशा दर हा असा दिशा देणारा असा माणूस होता. पण हल्ली त्यालाही व्हॅल्यू राहिलेली नाही आहे या डेली सोपचे. कारण त्याला क्रिएटिव्ह माइंड वापरताच येत नाही. कारण तुमचे कसं असते ना डेली सोप म्हणली की तुमचे 12 महिन्यातले सण पण दाखवावे लागतात आणि प्रत्येक स्टोरी आहे त्या स्टोरीत सगळं येतं. डोहा जेवण येतं, ॲक्सिडेंट येतो, बाळणपण येतं, लग्न येतं, केळवण येतं. मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कथेचं क्रिएशनच निघून सगळं ना प्रमोशन असेल नवीन सिरियलचं तर हिकडची लोक दुसऱ्या सिरियस नाही चालेच्या डोक्यात काही साधता येत नाही की हे आर्टिस्ट त्या आर्टिस्टमध्ये एक तासाचा परत तो एपिसोड तयार होतो. हे काही ते क्रिएटिव्ह करत असतात पण कथेतला हे संपून जातो. त्यामुळे मध्ये कसे काय आले असं त्रास व्हायचा. असं आम्हाला पण ॲज अ आम्ही व्ह्युअर हे होतं की अरे हे हा कसं काय आलं आणि परत त्याचा रेफरन्स कुठंच येत दुसऱ्या दिवसात ते अंश संपलं. मग ते मागचीच परत काय ते मधला जो कुठला एपिसोड बघितला असेल तर समजा म्हणजे तरी आता जे आठवडाभर हलतच नाही स्टोरी ते काय म्हणजे जास्त काय बदल सोमवार पासून आपण बघितला नाही याबाबत काही बोलू शकत मी बोलू अरे काहीच हल्ली नाही. मला हेही सांगायचंय असेल ऍक्च्युली हा नाही तो अक्का जे म्हणालच ना की आपण जी सुरुवातीला विचारस की कसं असतं तुमचं डेली सोपचं वगैरे. पण ही गोष्ट बघण्यासारखी आहे की आम्हा आर्टिस्ट लोकांचा विषय हे सर्कशीतल्या विदूषकासारखं असतं की काही वेळेला तुमचं दुःख, तुमचं संकट, तुमच्या अडचणी ह्या बाजूला ठेवून हसत मुखाने प्रेक्षकांसाठी तुम्हाला तिचा अभिनय करावा लागतो. कारण कोविडच्या काळात महाराष्ट्रामध्ये जेव्हा शूटिंगला बंदी होती गुजरात सरकारने परवानगी दिल्यावरती आमच्या निर्मात्याने आम्हाला गुजरातला नेलं. इकडे जे घरचे लोक सगळे घाबरले आणि कोविड आहे मी पडलं दुसऱ्या गावाला जाऊ. पण म्हणजे 100 आर्टिस्ट टेक्निशियन सगळे आम्ही त्या गुजरातमध्ये होतो का कर तिथं तेवढं फ्रीडम मला 3 महिने तिकडे गेले. भीती कोविडची होतीच तेच. पण आम्हाला तिथे शूट करावं लागलं कशासाठी प्रेक्षकांसाठी का तर त्या कोविडच्या काळामध्ये त्या जुन्या सिरियल परत चालू केल्या होत्या ना नवीन शूट काही होत मग चॅनलशी सांगितले की तुम्ही असं करत असाल तर तुम्ही लवकर करा तुम्हाला आम्ही खर्च देऊ परवा जे जावं लागते बघ पण आम्हाला काहीतरी हवं आहे टीव्हीवर तेच नको व्हायचं बस ते धाडस आम्हाला करावं ना. म्हणजे अक्षरशः मला आठवते की माझं दुसरा ह्याचा डोस होता आपला बूस्टर डोस जे होते त्याचा दुसरा डोस मी गुजरातमध्ये घेतला. म्हणजे एक फॅमिली तयार होते आहे प्रत्येक हा पण म्हणजे काही लोकांना तिचा तो त्रास झाला देखील स्वतःच्या हिरो हिरोईननाच बडोद्यामध्ये ती शूटिंगला गेली होती आणि तिचा त्यांना तो त्रास झाला. 15 दिवस त्यांना ते बाजूला ठेवलं शूटिंगच्या. बाकीचे आम्ही शूटिंग करत होतो म्हणजे हे संकट आमच्या डोक्यावर होतं. तरी माझ्या पलीकडच्या रूम मध्ये तो हिरो होता बरोबर मी अलीकडच्या रूम मध्ये म्हणजे हे छातीवर दडपण होतंच. बरोबर मग हे दडपण घेऊन ही भीती घेऊन स्वतःचा परिवार डोळ्यासमोर ठेवायचा. बरोबर पण हे सगळं विसरून शूटिंग करायचं तो अभिनय करायचा. बरोबर म्हणजे ही काही वेळेस जबाबदारी येते लागते. हा आणि एक आहे म्हणजे आता आधी जर बघायला गेलं तर आधी क्रिकेटमध्ये जर आपण उदाहरण घेतलं आधी एकच टीम होती कसोटीला पण तेच असायचे आणि हे पण IPL मुळे वेगवेगळे हे झाले आणि त्यामुळं एक एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रचंड तसं डेली सोपचं प्रचंड असं मला आमच्यामध्ये स्पर्धा इतकी निर्माण झालेली आहे. आर्टिस्ट लोकांमध्ये स्पर्धा प्रचंड झाली आहे. चॅनल्समध्ये वाढ झालेली आहे. बरोबर पण एम्प्लॉयमेंट जनरेशन झाली. आधी हो पिक्चर किंवा फाटोडाला सिरियल कुठली असायची 30 किंवा नाटक बरोबर. पण हे जे आहे याच्यामुळं वेगवेगळ्या भाऊ येणारी स्पर्धा पण तयार झाली म्हणजे आता त्यामुळं प्रत्येक वेळेला मला तयार राहावं लागतं.
बरोबर. कुठले जो केलेत नाटकं, माझे इतके पिक्चर झालेत, मला बरं होती. कुठल्याही ह्याच्या विचारून चालतच नाही. मी जे सुरुवातीला म्हणालो की मी त्या भूमिकेसाठी योग्य आहे की नाही हे मला पुन्हा एकदा दाखवावं लागतं. ऑडिशन देऊन लुकते तसं मला अनुभव आहे, मी केलेलं आहे, असं कुठल्याच कले क्षेत्रात पण तरी तुम्ही कलाच दाखवते तुमचा अहम काही का अजिबात की अजिबात प्रूव्ह करा. अगदी निश्चित. म्हणजे पण मला ते आवडतं कारण मी तेवढा तरुण राहतोय. बरोबर. खरंय. कारण माझं वय असं झालं म्हणून आता थांबता येत नाही मला की मला करायचं तर मला ते केलं पाहिजे, मला तयारी केली पाहिजे. मग तेव्हा मी ऑडिशनसाठी परत तयार राहतो. आत्ताच्या तरुण वर्गाला असं काही वेळेला वाटतं अरे मी एवढं पिक्चर केलं मला का नाही मोठं नाही. हल्लीच्या मुलाच्या थोडं तरी दिसतं. हा त्याला म्हणजे त्या बोलवा ते करावं. मी चलो हा मी का जाऊ. गुजरी ऑलरेडी मी जिमला गेलो नाही, मी देखणं आहे, मग मला का बोलवत नाही. पण तसं होत नाही. कर हा की तू त्या भूमिकेसाठी योग्य आहे. म्हणजे आपली भाषा लागत त्याच्यावरच हे सगळ्या गोष्टी येतात. हल्ली ते त्याचा अभाव आहेच. अभाव म्हणजे आता होतं कसं की ते तुमची बोलीभाषा या कमी मगाशी म्हणालो तसं की मला त्या नाटकामध्ये सांगलीची भाषा वापरावी लागली आणि पुण्याचीही भाषा वापरावी लागली हे एकाच नाटकात. बरोबर. खरं तसंच आत्ताही मला कोल्हापुरीही दाखवावं लागतो. कोल्हापुरी तसली भाषा सुद्धा की कोल्हापुरी खेड्यातली भाषा दाखवायला लागते कारण कोल्हापुरी वेगळी आहे आणि तिथल्या खेड्यातली भाषा वेगळी आहे परत. बरोबर. खरं तो तुमचा अभ्यास असावा लागतो. पुण्याकडचा मला अभ्यास पाहिजे भाषेचा, नाशिकच्या भाषेचा मला अभ्यास पाहिजे. म्हणजे ही आर्टिस्ट लोकांची ही जबाबदारी आहे. त्या कथानकाच्यानुसार तुमची भाषा हवी. पण ह्या नव्या पिढीत ते नको असतं. हो. आता काही असं एक होऊ शकेल का असं प्रत्येकाचं असं एक प्रत्येक भाषेमध्ये असं आज नाही तुम्हाला म्हटलं नाही का बाजारात तुमची वाढवा करायला तुम्ही आज येणार म्हटले बायकोन सांभाळून ठेवलं जेवण झालं ते म्हटलं माणसाचा पत्त्यानं येणार का हे म्हणजे असं कारण ही तयारी असायला लागते. आणि एकदम बरोबर काय म्हणता काय दिसायला नाही तू हा वाजलेलं वाट बघून राहिलं आपण येणार म्हणून घे बाबा जवळ उदे लोक कर मला आणि पण ओ तो रो कुठे राहिले तुम्ही वापसून अनुभव बाप्पा तुम्ही येईल बरो दोनची आता 2-3 वाजते तू या पता मी हे असे बरोबर. हा हे ट्रान्झिशन करताय ऍक्टर. हा त्याला तेच म्हणतात. म्हणजे आम्ही आता म्हणजे माझं याच्यातलं एक उत्तर म्हणशील की थोडंसं माझी स्वतःची आवड आता ते सहसा पाहायला मिळत नाही. आपली जी पूर्वीची जुनी एसटी होती ना ड्रायव्हरच्या मागं 6चं मोठं वाकडं असायचं आणि कंडक्टर शेवटी बसायचा आणि त्याच्या तिथून आपण वाजून जोडून जायचो. मी पटकन बसमध्ये आलो एस टीमध्ये आलो की त्या ड्रायव्हरच्या त्या 6च्या बाकड्यावर बसायचो जो का आता सगळा राहिलेला तो प्रवासी वर्ग माझ्या डोळ्यासमोर यायचा. म्हणजे 46ची गाडी असेल तर 40 तोप मला दिसायची समोर. बरोबर. मग मीच अंदाज करायचो हा कुठे चालला असेल, ह्याची चेहरा हास्य दिसतोय, आनंद कुठला झाला असेल, अनालिसिस हा गप्पच बसताय म्हणजे कोर्टाची केस चालू असेल काय, त्याला काय भीती असेल. तिकडे खूप चुळबुळ चालली आहे म्हणजे तो मुलगा की मुलगी बघायला चाललाय वाटतं. अशी मी स्वतः अभ्यास करायचो. ह्याचा आम्हाला फार तोट आहे. मला म्हणतं मला चेहऱ्यावरनं मला कळतं काय चालू. हा मास्टरी केली आहे मॅडम. म्हणलं मी पटकन ओळखू शकतो की ह्याला माझ्याबद्दल काय वाटतं, तो आता काय म्हणतोय. म्हणजे पण हे माझी खरं एक अभ्यासाची चांगली गोष्ट होती ती. मी ती म्हणजे मला तो आवडायचं ते राईट. ती एक्सप्रेशन बघून ते काय चाललंय म्हणा त्याच्यात अंदाज करायचा. नाही थोडक्यात आत्ताच्या पिढीला पण ह्या गोष्टी खरं तर हे कळायला पाहिजे की कलाकार हा असा जरी उपजत असलं तरी स्वतः डेव्हलप करायला लागतं. नक्कीच अरे म्हणून ते आहे म्हणून असं नाही. अभिनय तुमचा उपजत असू शकतो पण त्यातला तो अभिनय कसा करायचा तुम्हाला अभ्यास हवाचा ना. आम्ही सुद्धा आता विद्यार्थ्यांना किती गाता येणार म्हणत तुम्ही कसं गारे गाता म्हणजे एक 5 मिनिटं म्हटलं पण ते किती छान हा. आणि मग तासभर म्हटलं पण त्यात काही म्हणजे नसेल की बाबा ऐकायला सुद्धा ते नको वाटले असं नाही. तुम्ही परीक्षेला जाताना तुम्ही किती गाता यायला नाही कसं त्याच्यावर तुमची परीक्षा होते की हा की तुम्हाला आपण टेक अवे किंवा कन्क्लूड करायचं असेल तर आपण काय सांगाल प्रत्येकाच्या क्षेत्रामधलं
आत्ताच्या पिढीसाठी तुम्ही काय संदेश देऊ शकता? हा म्हणजे मी कला क्षेत्रातलं किंवा माझ्या अभिनय क्षेत्रातलं असं सांगू शकतो की पूर्वी असं होतं की तू म्हणालास तसं की पूर्वी फक्त चित्रपट आणि नाटक एवढंच होतं. आणि तो का असा होता की काही नटांमुळं काही ह्याच्यामुळं की की नाही ते आयुष्य होत नाही, बर्बाद होतो माणूस. नाही आहे तसं. तुम्ही जर सजग राहिलात, सावध राहिलात तर कला क्षेत्र, अभिनय क्षेत्र असं आहे की ज्याच्यात तुम्ही करिअर करू शकता. ओके. बस आजही म्हणजे मी आता पाहतोय की माझ्यासमोर तरुण मुले येतात, कितीतरी याच्यात ते झटाझट आता तरी सिरियल मिळत आहेत, ते पुढं कामं करतायत. फक्त त्यांनी सजग राहिलं पाहिजे आणि आपली कला डोक्यात जाऊ द्यायची नाही. तुम्ही जर जमिनीवर राहिलात तर कलाक्षेत्र खूप मोठं आहे, त्याच्यात तुम्ही करिअर करू शकता आणि तुम्ही आयुष्य छान जगू शकता. बरोबर. नक्कीच. कारण कसं आहे, विद्या ही शिकता येते, शिकवता येते. ती सुपारीसारखी आहे, ती उचलावी लागते. पण कला ही जन्माला येताना तिथून नाही लागत. बरोबर. ती परमेश्वराची देणगी अशी आहे. बरोबर. तसंच आपल्या संगीत क्षेत्राचंही आहे. त्यांना आता खूप वाटा रिकाम्या झालेल्या आहेत. खूप त्यांना त्या संगीत क्षेत्रामध्ये भरपूर काही आता शिकायला मिळतंय. आणि सेट नेट PhD असे म्हणून आता काही खूप तुम्हाला त्यातलं, त्यानंतर तुझं आता कराओके, सेमी क्लासिकल ह्या भरपूर आणि आता त्यांना ऐकायला मिळतं, बघायला मिळतं. प्लॅटफॉर्म खूप त्यामुळं त्यांनी त्यात छान त्यांचे फक्त डोळसपणाने त्यांनी ते करावं आणि त्याच्यावर यूज व्यवस्थित डोळसपणे त्यांनी त्याचा अभ्यास येऊन ते गाणं गाण्यामध्येही करिअर आता होऊ होऊ शकतं. हे महत्वाचं यशच आहे. म्हणजे फक्त आत्मानंद तर त्या आहेच कलेचा, पण त्यात तुमचं करिअरही होऊ शकतो. ते ज्याच्या त्याच्या की आनंद मिळवायचा, दुसऱ्यालाही द्यायचा, हा हे दोन्ही त्यांनी जाणून व्यवस्थित रसपणे जर अभ्यास केला तर 35 वर्षाचा संसार झालेला आहे. दोघे आम्ही कलाक्षेत्रातले आहोत, पण दोघे आम्ही त्या कलाक्षेत्राचा आनंद घेतोय, दुसऱ्यांनाही आनंद देतोय, आदर देतोय त्या दुसऱ्याला. म्हणजे माझी कला श्रेष्ठ, तुझी कला, आणि असं कुठल्याच कले दोघांनी जनरली कलाकार हा कलेस उपासना करतो, त्यामुळं एकमेकांना ती कुरबुरी नसते. प्रत्येकाच्या कलेवरती रिस्पेक्ट. तो उपासक असावा, पफहासक असो. अरे वा. यांना आपण कन्क्लूड करतोय. येस. तर धन्यवाद. तुम्ही खूपच त्या पद्धतीचा वेळ दिला आणि पती मनोकळ्या गप्पा मारल्या. थँक्यू.